पुणे समाज कल्याण विभागानं या प्रकरणाची दखल घेतली। माओवादी नेत्याच्या गाण्यावर डान्स करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना समज दिली। पुण्याच्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये ओ बंदूकवाले हे गाणं वाजलं आणि त्यावरून सध्या चर्चा सुरू झालेली आहे। ॲक्च्युली अशी परिस्थिती होती की आम्ही तो आदिवासीची परंपरा जी आहे ते आमचा दाखवण्याचा प्रयत्न होता। त्याच्यामध्ये आम्ही 3 गाणे रिमिक्समध्ये 3 गाण्यावर आम्ही रिमिक्समध्ये नृत्य करण्याचा किंवा आदिवासी संस्कृती सादर करण्याचा आम्ही सादर केलेलं होतं। त्याच्यामध्ये 3 गाणी होते, पण दाखवणाऱ्याने असं दाखवलं की फक्त 35 मिनिटाचाच तो जे गाणं होतं तेच त्यांनी पब्लिश केलं, 35 सेकंदात सॉरी। जर असं काय असतं तर आम्ही केलंच नसतं। आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, आम्ही समता सप्ताह साजरी करू लागलो। आम्ही शासकीय वसतिगृहात राहतो, तर आम्ही असं कसं काय करू शकतो? आम्ही त्यांना या गाण्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती। माझ्या समोर जेव्हा विद्यार्थ्यांनी याच्याबाबत कन्फेशन दिलं तेव्हाही त्यांनी हेच कन्फेशन दिलं की सेव्ह द ट्रीज आणि जल जंगल जमीन याच्या बाबतीतलं जे प्रिझर्वेशन आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी रिप्रेझेंट करू या बाबतीत त्यांनी ते गीताचं सादरीकरण केलं। मी जितक्या वेळा त्यांचं इन्व्हेस्टिगेट केलं, ज्यांना विचारलं, इव्हन मी हे तुम्हाला कोणी सुचवलं होतं का, कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला हा परफॉर्मन्स देण्यासाठी कोणी प्रेरित केलं होतं का, हे सगळं क्रॉस क्वेश्चन करून त्यांच्याशी हितगुज केली, परंतु अशी कुठलीही गोष्ट निदर्शनास आलेली नाही। कॅमेरामन स्मित भोसले सह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।